आपण अनेकदा श्रद्धेपोटी उपवास करतो, पण हाच उपवास नकळतपणे आपल्या आरोग्यावर हल्ला तर करत नाहीये ना? चला, आज याचबद्दल बोलूया. नवरात्रीचे 9 दिवस शरीराला आणि मनाला शुद्ध करण्यासाठी आपण उपवास करतो, बरोबर? पण आपण जे करतोय ते खरंच योग्य आहे का? जरा थांबा, विचार करा. अरे बापरे, अविश्वसनीय वाटतंय हो ना? पण हे अगदी खरं आहे. उपवासाच्या एका ताटात चक्क 1000पेक्षा जास्त कॅलरीज असू शकतात. हो, अगदी बरोबर ऐकलंय. मग आपण उपवास करतोय की शरीरावर अत्याचार? चला तर मग आज उलगडूया उपवासामागचं खरं विज्ञान आणि त्या नकळत होणाऱ्या मोठ्या चुका. आणि याची सुरुवात होते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पदार्थापासून, साबुदाणा. हो, इथेच खरा विरोधाभास दडला आहे. भारतात ना उपवासाचा अर्थच आता फिस्टिंग म्हणजे मेजवानी असा झाला आहे. साबुदाणा वडा, कुट्टूच्या तळलेल्या पुऱ्या, बटाट्याची भाजी हे सगळं खाऊन आपण शरीराला आराम देण्याऐवजी त्यावर आणखी ओझं टाकतो. आणि उपवासाचा जो मूळ हेतू आहे तोच कुठेतरी हरवून जातो. जरा विचार करा, साबुदाणा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तो फक्त शुद्ध स्टार्च आहे. म्हणजे त्यात ना धड प्रोटीन आहे ना फायबर. हे फक्त आपल्या शरीराला रिकाम्या कॅलरीज देण्याचं काम करतं. यामागचं विज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला एक छोटासा पण महत्त्वाचा शब्द माहिती करून घ्यायला हवा: ग्लायसेमिक इंडेक्स. सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा पदार्थ खाल्ल्यावर रक्तातील साखर किती वेगाने वाढवते हे मोजण्याचं हे एक माप आहे. आता इथे बघा, सगळा फरक स्पष्ट दिसतोय. साबुदाणा आणि कुट्टूमध्ये अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. कुठे साबुदाण्यामध्ये फक्त 0.2 ग्रॅम प्रोटीन आणि कुठे कुट्टूमध्ये तब्बल 13.3 ग्रॅम. आणि तो ग्लायसेमिक इंडेक्स साबुदाण्याचा इतका जास्त आहे की रक्तातील साखर एकदम वाढते आणि तितक्याच झटक्यात खाली येते. मग काय होतं? थोड्याच वेळात परत कडाडून भूक लागते. आणि ही गोष्ट फक्त साबुदाण्यापुरती मर्यादित नाहीये. बाजारात मिळणारे उपवासाचे स्पेशल पदार्थ तर यापेक्षाही धोकादायक आहेत. ते खराब, पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलात तळलेले असतात, जे डिटॉक्स करण्याऐवजी शरीरात विषारी घटक वाढवतात. पण थांबा, निराश होऊ नका. खरा उपवास काय असतो हे समजून घेतल्यास आपल्याला त्याचे अद्भुत फायदे मिळू शकतात. यात आपल्या पूर्वजांचं ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा एक सुरेख संगम आहे. आपल्या पूर्वजांनी ही परंपरा का सुरू केली होती? याचं उत्तर दडलंय आयुर्वेदाच्या एका सुंदर शब्दात: लंघनम. याचा अर्थ आहे शरीराला हलकेपणा देणे. ऋतुबदलाच्या काळात आपल्या पचनसंस्थेला म्हणजे आपल्या अग्नीला विश्रांती मिळावी आणि शरीरातील विषारी घटक म्हणजेच आम बाहेर पडावेत, हा यामागचा खरा उद्देश आहे. आणि गंमत म्हणजे आपल्या पूर्वजांना जे हजारो वर्षांपूर्वी माहीत होतं त्याला आजचं आधुनिक विज्ञान दुजोरा देत आहे. या प्रक्रियेला ऑटोफॅजी म्हणतात, ज्याचा शब्दशः अर्थ आहे स्वतःला खाणे. ही एक आश्चर्यकारक प्रक्रिया आहे जी उपवासामुळे सुरू होते. जेव्हा आपण 12 ते 16 तास काही खात नाही तेव्हा आपलं शरीर एका क्लिनिंग मोडमध्ये जातं. ते स्वतःच्या खराब झालेल्या म्हाताऱ्या पेशींना ओळखून नष्ट करतं आणि त्यातूनच ऊर्जा मिळवून नवीन निरोगी पेशी तयार करतं. ही जणू आपल्या शरीराची एक नैसर्गिक सर्व्हिसिंग आहे. पण काय होतं जेव्हा आपण हे सगळं विज्ञान विसरून फक्त मेजवानीवर लक्ष देतो? याचे परिणाम गंभीर असू शकतात. इथेच खरी गोम आहे. दिवसभर रिकाम्या पोटी राहिल्यानंतर जेव्हा आपण अचानक तळलेले, तेलकट आणि जड पदार्थ खातो तेव्हा पचनसंस्थेवर प्रचंड ताण येतो आणि मग सुरू होतो त्रास. गॅस, ॲसिडिटी, मळमळ आणि पोटाचे विकार. फक्त बटाटे आणि साबुदाण्यासारखे कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यामुळे रक्तातील साखर जशी वेगाने वाढते तशीच ती वेगाने खाली पण येते. याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. विशेषतः उपवास करणाऱ्या स्त्रियांनी याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. उपवासाच्या दिवशी असं होतं का कधी? चक्कर येणं, डोकेदुखी, भयंकर थकवा. याचं कारण उपवास नाहीये तर आपला चुकीचा आहार आहे. काहींचं तर वजन कमी होण्याऐवजी उलटं वाढतं. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. या सगळ्यावर एक सोपा उपाय आहे. चला, उपवास करण्याची योग्य आणि चविष्ट पद्धत पाहूया. साबुदाणा वड्याच्या तळलेल्या तेलकट चवीऐवजी भाजलेल्या रताळ्याचं मसालेदार चाट करून बघा. आरोग्य आणि चव दोन्ही मिळेल. आणि कुट्टूच्या पुऱ्या? त्यांना खोल तेलात तळण्याऐवजी तव्यावर कमी तेलात भाज्या घालून पौष्टिक धिरडी बनवा. चवीत अजिबात तडजोड नाही. चला तर मग एक सोपी चेकलिस्ट बनवूया आपल्या पुढच्या उपवासासाठी. पहिलं, साबुदाण्याऐवजी कुट्टू, राजगिरा किंवा शिंगाडा वापरा. दुसरं, आहारात पनीर, दही आणि शेंगदाण्यांसारखी प्रथिनं नक्की ठेवा. तिसरं, तळण्याऐवजी भाजून किंवा वाफून पदार्थ बनवा.
आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, भरपूर पाणी, ताक किंवा लिंबू पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची, उपवास हा शरीराला शिक्षा देण्यासाठी नाही, तर शरीर आणि मनाला शुद्ध करण्यासाठी आहे. पोटाला चुकीच्या कॅलरीजचा ओव्हरलोड देण्यासाठी नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा उपवास कराल तेव्हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा की आपला हा उपवास शरीरासाठी एक विश्रांती असणार आहे की एक हल्ला. निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे.